मी तुला 7 जन्माचं वचन नाही देत बसणार. मी तुला 7 जन्माचं वचन नाही देत बसणार. पण याच जन्मी मरेपर्यंत साथ नक्कीच देणार. पण या जन्मी मरेपर्यंत साथ नक्कीच देणार. असं म्हणणारे आपले आजचे हे 2 हिरो. पाहूया त्यांची गोष्ट. राम आणि श्याम. राम आणि श्याम जिवलग मित्र. दोघं लहानपणापासून एका शाळेत शिकले, एकत्र वाढले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रामनं ठरवलं नोकरी करायची आणि श्यामनं ठरवलं बिझनेस करायचा. त्याप्रमाणे राम नोकरी करू लागला आणि श्याम बिझनेस करू लागला. दोघांची लग्न झाली आणि रामला मुलगा झाला, श्यामला मुलगी झाली. तेव्हा दोघांनी ठरवलं आपल्या मुलांना काहीही कमी पडून द्यायचं नाही. आपल्याला जे मिळालं नाही ती प्रत्येक गोष्ट त्यांना द्यायची. आपल्या कुटुंबाला जगातील सगळी सुख द्यायची. आणि त्याप्रमाणे त्यांनी पावलं टाकायला चालू केली. दोघांनी पहिल्यांदा विचार केला आपण प्लॉट घेऊया आणि त्याच्यावरती घर बांधूया. कारण खूप सुंदर घर आणि सर्व सोयींनी युक्त घर असं आपल्या कुटुंबाला मिळायला हवं. दोघांनीही प्लॉट घेतले आणि दोघांनीही घर बांधलं. रामनं घर थोडंसं साधं बांधलं आणि श्यामनं खूप सुंदर घर बांधलं. दोघांची इन्व्हेस्टमेंट होती. रामनं महिन्याला 3,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट चालू केली. श्यामनं महिन्याला 5,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट चालू केली. दिवस पुढे जात गेले, मुलं मोठी होत गेली. काळ आला कोरोनाचा. कोरोनाच्या काळात दोघांनाही कोरोना झाला. दोघंही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. दोघांचाही हेल्थ इन्शुरन्स नव्हता आणि राम लगेच गेला, तो वाचू शकला नाही. श्याम 1 महिनाभर हॉस्पिटलमध्ये होता. हॉस्पिटलचं बिल वाढत होतं. आई, वडील, बायको, मुलगी सगळे काळजी करत होते. आणि 1 महिन्यानंतर श्यामही गेला आणि आला टर्निंग पॉईंट. तिथून चालू झाली इन्क्वायरी की हेल्थ इन्शुरन्स किती होता, लाईफ इन्शुरन्स किती होता. पाहुणे मित्रमंडळी विचारायला लागले की किती इन्शुरन्स होता. घरच्यांना काही माहिती नव्हतं, कारण त्यांनी आपल्या पत्नीला, आपल्या मिसेसला घरातून बाहेर काढलं नव्हतं. त्यांच्यापर्यंत काही दुःख यायला नको, त्यांना सुखात ठेवण्यासाठी त्यांनी त्यांना काहीही सांगितलेलं नव्हतं. तर आजची सत्य परिस्थिती अशी आहे की रामनं जी इन्व्हेस्टमेंट चालू केली होती महिन्याला 3,000 रुपये, ती इन्व्हेस्टमेंट त्यानं चालूच ठेवली होती. त्याच्या मुलाला पहिल्यांदा 10 लाख रुपये मिळाले. आता तो मुलगा 25 वर्षाचा होईपर्यंत वर्षाला 1-1 लाख रुपये मिळणार आणि 25 वर्षानंतर सगळी पूर्ण मॅच्युरिटी बोनससहित मिळणार आहे. श्यामनं जी 5,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट चालू केली होती ती त्यानं जेव्हा घर मोठं बांधलं, सुंदर घर बांधलं, तेव्हा फर्निचर करण्यासाठी ती सगळी इन्व्हेस्टमेंट काढली होती. तो म्हणाला एवढ्या छोट्या इन्व्हेस्टमेंटनं माझं काय होणार आहे, 10-20 वर्षानंतर एवढ्या पैशांनी काय होणार आहे, महागाई तर वाढत आहे, मी मोठी इन्व्हेस्टमेंट करेन, पैसे आले की खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करेन. म्हणून त्यानं इन्शुरन्स बंद केला होता, सगळी इन्व्हेस्टमेंट करून घर बांधलं होतं. आता सध्याची खरी परिस्थिती अशी आहे की श्यामची बायको दररोज दुसऱ्यांच्या शेतात कामाला जात आहे. श्यामच्या मुलीला चांगल्या शाळेतून काढून साध्या शाळेत घातलेलं आहे, कारण वर्षाची फी द्यायची तिच्याकडे आता पैसे नाही आहेत. पण ती प्रयत्न करते की त्यांनी त्यांच्या मुलीसाठी बघितलेलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तिची धडपड चालू आहे. श्यामचे आई वडील वयस्कर आहेत, त्यांना सांभाळण्याची जबाबदारीही श्यामच्या बायकोवर आहे. तर आता तुम्हीच विचार करा, श्याम बरोबर आहे की राम बरोबर आहे. तुम्हाला राम व्हायचं आहे की श्याम व्हायचं आहे, निर्णय तुमच्यावरती आहे.